नमस्कार. शासन जारी युट्यूब चॅनलवर सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. तर आजच्या घडीची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज म्हणजे राज्य सरकारी कर्मचारी सेवानिवृत्तीबाबत आली मोठी बातमी. त्या संदर्भात या एपिसोडच्या माध्यमातून संपूर्ण अपडेट आपण आहोत. त्यापूर्वी जर आपण चॅनलला सबस्क्राईब करायला चला आजच्या अपडेट सहित समजायला सुरू करूया. दिनांक 1 नोव्हेंबर 5 पूर्वी पदभरती जाहिरात आणि अधिसूचना निर्गमित झालेल्या प्रकरणी शासन सेवेत दिनांक 1 नोव्हेंबर 5 रोजी अथवा त्यानंतर रुजू झालेल्या कर्मचाऱ्यांना जुनी निवृत्तीवेतन योजना लागू करण्याबाबत राज्य शासनाच्या ग्राम विकास विभागाकडून दिनांक 12 ऑगस्ट 24 रोजी अत्यंत महत्वपूर्ण शासन परिपत्रक निर्गमित करण्यात आलेला आहे. सदर शासन परिपत्रक राज्यातील सर्व मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद सर्व नाशिक विभाग यांच्या प्रती सादर करण्यात आलेला आहे. सदर परिपत्रकामध्ये नमूद करण्यात आले आहे की वित्त विभागातील दिनांक 2 फेब्रुवारी 24 रोजीच्या शासन निर्णयान्वये दिनांक 1 नोव्हेंबर 5 पूर्वी पदभरती जाहिरात आणि अधिसूचना निर्गमित झाल्याप्रकरणी शासन सेवेत दिनांक 1 नोव्हेंबर 5 रोजी अथवा त्यानंतर रुजू झालेल्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना केंद्र शासनाच्या धर्तीवर जुनी निवृत्तीवेतन योजना लागू करण्यासाठी एक वेळ परत देण्याचा निर्णय घेण्यासाठी या प्रकरणी किती कर्मचाऱ्यांना त्याचा लाभ होणार आहे व त्याच्यासाठी शासनावर येणारा आर्थिक भार या संदर्भातील विहित प्रपत्र मागविण्यात आलेली होती, परंतु सदर माहिती अद्याप अप्राप्त आहे. सदर प्रकरणी माननीय उच्च न्यायालय खंडपीठ नागपूर येथे रीट याचिका क्रमांक 982/2024 दाखल करण्यात आली आहे. त्या अनुषंगाने न्यायालयीन प्रकरणाची गांभीर्याने व कालमर्यादा लक्षात घेता सदर माहिती विहित प्रपत्र दिनांक 13 ऑगस्ट 24 रोजी सायंकाळी 6 वाजेपर्यंत ईमेलद्वारे सादर करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहे. तर अशा प्रकारे राज्य सरकारी कर्मचारी संदर्भात अतिशय महत्त्वपूर्ण अपडेट या एपिसोडच्या माध्यमातून आपण पाहिली आहे. जर हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा आणि नवनवीन अपडेट मिळण्यासाठी शासन जारी युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.